नमस्कार मित्रमैत्रिणींनो. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. परंतु काळानुसार सण साजरा करण्याच्या पद्धतींमध्ये खूप बदल झाला आहे. आपण लहानपणी पाहिलेली दिवाळी आणि आजची दिवाळी यात किती फरक आहे याचा विचार कधी केलात का? आज आपण या व्हिडिओत जुन्या काळातील आणि आत्ताच्या काळातील दिवाळी साजरे करण्यातील महत्त्वाच्या तफावतींवर नजर टाकणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या बदलत्या परंपरांचा प्रवास. दिवाळीच्या परंपरांमध्ये झालेल्या बदलांबद्दल आणखी सविस्तर माहिती घेताना विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीत होत गेलेल्या बदलांचे सखोल विश्लेषण पुढीलप्रमाणे पाहूया. क्रमांक 1. दिवाळीतील धार्मिक विधींचा बदल. जुन्या काळामध्ये म्हणजे पूर्वी प्रत्येक दिवशी केलेल्या धार्मिक विधींचे कटाक्षाने पालन केले जात असे. दिवाळी पाडव्याच्या आधी घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन देवी लक्ष्मीची पूजा करत आणि यामागील धार्मिक विचारांना सर्वजण मान्यता देत असत. लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी या विधींमध्ये शास्त्रानुसार मंत्रांचा उच्चार केला जाई आणि शास्त्रीय पद्धतींनी पूजा पार पडत असे. आत्ताच्या काळात म्हणजेच आजच्या घडीत धार्मिक विधी हे कमी वेळेत आणि संक्षिप्त स्वरूपात केले जातात. बऱ्याच वेळा लोक त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे हे विधी सोपे करून घेतात आणि तांत्रिकतेवर आधारित विधींपेक्षा आधुनिकता अंगीकारली जाते, जसे की व्हॉट्सॲप किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर धार्मिक पूजा करून घेतात. क्रमांक 2. फराळाच्या परंपरेतील बदल. जुन्या काळामध्ये दिवाळीचा फराळ हा पारंपरिक गृहिणींकडून पूर्ण स्वयंपाकघरात बनवला जात असे. फराळाच्या पदार्थात पौष्टिक आणि घरच्या घरी बनवलेले ताजे खाद्यपदार्थ असत, ज्यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होत असे. फराळाचे पदार्थ बनवणे ही एक सांस्कृतिक कलेची पद्धत होती, ज्याद्वारे कुटुंबातील महिला एकत्र येत असत आणि कुटुंबात स्नेहभाव वाढत असे. परंतु हल्लीच्या काळामध्ये वेळेअभावी घरी फराळ बनवण्याऐवजी बाजारातून तयार म्हणजेच रेडीमेड पदार्थ आणले जातात. घरी बनवणाऱ्या पदार्थांचे महत्त्व खूप कमी झाले आहे. यामध्ये पौष्टिकता कमी झाली असून आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते फायदेशीर नसू शकते. फराळाची परंपरा आधुनिक फास्ट फूडने काही प्रमाणात बदलली आहे. क्रमांक 3. दिवाळीचे आर्थिक आणि सामाजिक महत्त्व. जुन्या काळामध्ये म्हणजेच पूर्वीच्या काळी दिवाळी हा सण केवळ कौटुंबिक आणि धार्मिक सण नसून त्यात सामाजिक आणि आर्थिक नाते देखील होते. व्यापारी लोक दिवाळीच्या काळात आपला नवीन व्यवसाय सुरू करत आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन खाती उघडत. या दिवसांना व्यवसायाच्या दृष्टीने विशेष महत्त्व होते. परंतु सध्याच्या काळात हे व्यापारी दृष्टिकोन थोडे कमी झाले आहेत. व्यावसायिक प्रथा अजूनही काही ठिकाणी चालू आहेत, परंतु सणाचे व्यापारीकरण झाले आहे. मोठ्या प्रमाणात दिवाळी सेल्स आणि जाहिरातींचा वर्षाव होताना दिसतो, ज्यामुळे सणाचा उत्सव सांस्कृतिक नाते न राहता खरेदी आणि विक्रीवर जास्त केंद्रित झालेला आहे. क्रमांक 4. रांगोळी आणि सजावट. जुन्या काळामध्ये दिवाळीच्या सणात पारंपरिक पद्धतीने अंगणामध्ये शेणाने सडा टाकून घराच्या दारासमोर रंगीत रांगोळी काढली जात असे. रांगोळीची कला ही कुटुंबातील महिलांमध्ये हस्तांतरित होत असे आणि त्यामध्ये सृजनशीलता तसेच धार्मिकता प्रतिबिंबित होत असे. परंतु सध्याच्या काळात रेडीमेड रांगोळी, स्टिकर रांगोळी यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पारंपरिक कलेपेक्षा सुलभतेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सणाच्या स्वरूपात आधुनिकता आल्यामुळे काही प्रमाणात रांगोळीचे पारंपरिक महत्त्व कमी झाले आहे. क्रमांक 5. वस्त्र आणि अलंकार परिधानाची बदललेली पद्धत. जुन्या काळामध्ये म्हणजेच पूर्वी दिवाळीत नवीन वस्त्रांची खरेदी ही सणाचा एक महत्त्वाचा भाग होती. पुरुषांमध्ये पगडी, धोतर किंवा वस्त्र परिधान करत आणि स्त्रिया या पारंपरिक नऊवारी साडी नेसत. पारंपरिक अलंकार परिधान करण्यालाही विशेष महत्त्व असे. सध्याच्या काळात लोक अधिकाधिक फॅशनेबल कपडे घालण्याकडे लक्ष देतात. पारंपरिक कपड्यांच्या जागी आधुनिक पोशाख घेतले जातात. अनेकदा फॅशनचा प्रभाव धार्मिक सणांवर जास्त असतो, ज्यामुळे प्राचीन वस्त्र संस्कृती लोप पावत आहे.
क्रमांक 6. कौटुंबिक एकत्रीकरण आणि सामाजिक संबंध. जुन्या काळामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन दिवाळी साजरी करत. जवळच्या नातेवाईकांशी म्हणजे मामा, मावशी, काका, काकू इत्यादींशी स्नेहाचे संबंध अधिक दृढ होत. गावातील किंवा वस्तीतील सर्वजण एकत्र येऊन सण साजरा करत आणि या निमित्ताने स्नेहभाव वाढत असे. परंतु हल्लीच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आणि जीवनशैलीतील बदलांमुळे कुटुंबातील एकत्रपणा कमी आला आहे. अनेक जण सणाच्या दिवशी एकत्र न येता ऑनलाईन शुभेच्छा पाठवतात किंवा आभासी संवाद साधतात, ज्यामुळे प्रत्यक्ष स्नेहभाव कमी झालेला दिसतो. क्रमांक 7. फटाके आणि पर्यावरण. जुन्या काळामध्ये म्हणजेच पूर्वी फटाके अगदी मर्यादित प्रमाणात फोडले जात. ते फक्त आनंद साजरा करण्यासाठी होते. फटाक्यांचे प्रकार कमी आणि साधे असायचे. परंतु आजच्या काळात फटाक्यांचा वापर इतका प्रचंड वाढला आहे की विविध प्रकारचे ध्वनी आणि प्रकाश हे फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जातात. याचा परिणाम म्हणजे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण आणि त्यामुळे आरोग्यावर होणारे हानिकारक परिणाम यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. क्रमांक 8. पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाचे आधुनिक स्वरूप. जुन्या काळात दिवाळीत पारंपरिक नाटकं, काव्यवाचन आणि संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जात. या काळात गावोगावी कार्यक्रम होत आणि ते सणाचा अविभाज्य भाग होते. परंतु आत्ताच्या काळामध्ये अशा पारंपरिक कार्यक्रमांऐवजी लोक TV कार्यक्रम, सिनेमा किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सणाचा आनंद लुटतात. पारंपरिक कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व कमी होत चालले आहे. क्रमांक 9. धनत्रयोदशीचा बदललेला अर्थ. जुन्या काळामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी धनाचा म्हणजेच धनसंपत्तीचा देवता कुबेर आणि आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी यांची पूजा केली जात असे. ही पूजा कुटुंबाच्या आरोग्य, समृद्धी आणि कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाई. घरामध्ये सोनं किंवा चांदीसारखे मौल्यवान धातू विकत घेणे ही परंपरा होती. परंतु हल्लीच्या काळात धनत्रयोदशीच्या दिवशी फक्त खरेदीवरच लक्ष केंद्रित केले जाते. या दिवशी अधिकाधिक सोनं, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू या विकत घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. पारंपरिक अर्थाने हा दिवस फक्त खरेदीचा दिवस म्हणून गणला जात आहे, ज्यामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दुर्लक्षित केले जाते. क्रमांक 10. गृहसजावट आणि त्याचे बदललेले स्वरूप. जुन्या काळात दिवाळीच्या निमित्ताने घराची स्वच्छता ही मोठ्या प्रमाणात केली जात असे. स्वच्छता करण्यामागे धार्मिक तसेच आरोग्यविषयक विचार होते. घराचे प्रत्येक कोपरे स्वच्छ करून सजवले जात. प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांची तोरणे लावले जात. खिडक्या, दारांना पारंपरिक रेशीम धाग्यांचे किंवा फुलांचे तोरण लावणे ही परंपरा होती. परंतु आधुनिक काळात गृहसजावटीमध्ये मोठा बदल झालेला आहे. आता रेडीमेड तोरणे, प्लास्टिक किंवा कृत्रिम फुले यांचा वापर होतो. काही जण व्यस्त असल्यामुळे गृहसजावट करणारे व्यावसायिक लोक किंवा सजावटीचे साहित्य विकत घेतात. त्यामुळे पारंपरिक सजावटीचे महत्त्व कमी होत चालले आहे. तर मित्रमैत्रिणींनो, दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतींमध्ये खूप बदल झाला असला तरी या सणाचा आनंद, ऊर्जा आणि एकोप्याचा भाव कायम आहे. जुन्या काळातील साधेपणा आणि आजच्या काळातील आधुनिकता यातला समतोल साधत आपण आपल्या सणांचे महत्त्व टिकवून ठेवू शकतो. परंपरा बदलल्या, पण त्यामागचा आदर आणि आनंद मात्र कायम असावा, हाच या व्हिडिओचा संदेश आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन या वर्षीची दिवाळी हर्ष उल्हासाने साजरी करूया. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.